समाजशास्त्रावर किती मार्काचे प्रश्न होते? बोला ना, किती मार्काचे प्रश्न होते? 150. किती मार्काचा पेपर होता? बापरे, किती मार्काचा पेपर होता? बस त्याच्यावरती पेपर तू हा किती मार्काचे? 150 मार्क होते. व्हेरी गुड. बसा. मग मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, समाजशास्त्र आणि विज्ञान या विषयावर ते आधारित होते. मग कोण सांगतं गणित आणि इंग्रजी विषयावर किती प्रश्न विचारले होते? बापरे, किती मार्काचे प्रश्न विचारले होते? म्हणजे एका प्रश्नाला किती मार्क होते? 2 मार्क होते ना. म्हणजे असे 75 प्रश्न विचारलेले होते आणि प्रत्येक प्रश्न किती मार्क होते? 2 प्रश्न होते. 2 मार्काला किती मार्काचे असेल? 15 ते 20 मार्कापर्यंत असतील त्या ठिकाणी. आणि या परीक्षेमध्ये किंवा इंग्रजी ऑलिम्पियाडमध्ये जे विद्यार्थी आणि विद्यार्थी पास होतात या स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होतो. MPSC, UPSC किंवा मग MTS, NTS. आता इंडियाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? महाराष्ट्र टॅलेंट सर्च आणि NTS म्हणजे नॅशनल टॅलेंट सर्च. MTS नवीनसाठी आणि MTS सुद्धा नवीनसाठी. आणि या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पास होतात त्यांना शासन त्या ठिकाणी काय देत असते? स्कॉलरशिप देत असते त्या ठिकाणी. तशी ते सारथी वगैरे ऐकला त्या परीक्षेबद्दल. सारथीमध्ये कमीत कमी एका विद्यार्थीला कमीत कमी एका वर्षामध्ये 10,000 रुपये मिळतात आणि 8वीपासून 12वीपर्यंत म्हणजे त्या आपल्या विद्यालयामध्ये मागील 2 वर्षापूर्वी 4 विद्यार्थ्यांना जवळ 44,000 रुपये शासनाची स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळाली. तर सर्वांना अभ्यास करा चांगलं आणि चांगलं भौगोलिक यश मिळा. सगळ्यांना देश